आणि सगळ्या महान विद्वान ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये बसले त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे, कृपा करून डोकं चालू नका. त्या डोक्यामध्ये मेंदू नाहीये. त्या मेंदूमध्ये असणारा फक्त नवनीत बसलेला आहे. किंवा नवनीत हा विचार करायला सांगत नाही, फक्त असणारं गिरवायला सांगतो. आणि ते वर्तमानपत्रावर आणि ते परीक्षेच्या पत्रावरती तुम्ही गिरवलं आणि तुम्हाला डिग्री मिळाली, एवढीच फक्त तुमची लायकी आहे ही पहिल्यांदा लक्षात. म्हणलं जरी शिव्या घालतात सध्या, म्हटलं शिव्या घालायच्या तेवढ्या घाला, म्हटलं मला काही फरक पडत नाही. पण तुमचं हे कॅरेक्टर आहे हे लोकांसमोर आल्याशिवाय आणि आणल्याशिवाय मी राहणार नाही. हे नांदेड मधले प्राध्यापक मंडळी होत, अविनाश बोसीकर लोकसभेच्या विरोधात, फारुख आणि प्रशांत असणारा विधानसभेच्या संदर्भात. या प्राध्यापकांना विचारतो, नालायकांनो, आरक्षण नसतं तर भोसडीच्या प्राध्यापक झाला असतात का रे? आणि तेच काँग्रेस आज असताना म्हणतंय की आम्ही गवईंनी दिलेला निर्णय लागू केल्याशिवाय राहणार नाही. लाज लज्जा असेल तर पहिल्यांदा प्राध्यापकीचा असताना राजीनामा द्या आणि स्वतःच्या ताकदीवरती प्राध्यापक होऊन दाखवा. या ठिकाणी पुन्हा उद्या हे सगळे माझ्या नावाने दगडा फोडायला सुरुवात होते. आम्हाला शिवी दिली, बाबासाहेबांच्या नातवाने आम्हाला शिवी दिली. अरे नालायकांनो, तुम्ही त्याच लायकीच्या